पंडित, हे पंडित, या रविवारी काही कामं काढू नकोस. आपलं हे घर नीट लावून टाकू आपण. चारे, मला सुद्धा ना कंटाळा आलाय दरवर्षी घर बदलण्याचा. अरे मग ओनरशिपचा फ्लॅट घेऊ नवीन. चालेल, तुझ्या माहेरनं पैसे आण ना थोडेसे. शहाणाच आहेस. म्हणून म्हणतो आधी चहा घ्या. बरं चारे, अगं आज दुपारी मी तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता, तू जागेवर नव्हतीस. अरे मी ऑफिसच्या कामाला बाहेर गेले होते. अगं पण मला तुला काही महत्वाच्या बातम्या सांगायच्या होत्या ना. मी सुद्धा तुला फोन लावत होते. मलाही तुला काही सांगायचंय. सांग सांग. आधी तू सांग. ठीक आहे. अगं गुरुनाथचा त्याच्याच जातीतल्या एका मुलीशी साखरपुडा झाला होता. दसऱ्याच्या दिवशी लग्न होणार होतं, ते त्याने मोडलं. बातमी नंबर 2, चेंबूरला स्वतंत्र बिऱ्हाड थाटण्यासाठी त्याने एक फ्लॅट बघितलाय. आणि बातमी नंबर 3, जर्मनीला जाण्याचं सुद्धा त्याने कॅन्सल केलंय. आणि या तिन्ही बातम्यांमध्ये एक मित्र या नात्याने मला काही म्हणजे काही पत्ता लागू दिला नाही त्यानं. आणि या सगळ्या घटनांच्या मागे तुझी मैत्रीण मिस मिनी मोडक जबाबदार आहे. अरे पण जर्मनीला जाणं रद्द करण्याशी मिनीचा काय संबंध? वा 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 वा, काय संबंध म्हणजे काय? त्याला एक भीती वाटली असेल, आपण जर्मनीला गेल्यानंतर दुसऱ्याच कोणीतरी चान्स घेतला तर. हो, गुरुनाथची भीती काय अगदीच खोटी नाही. आता चौथी बातमी ऐक. ऐकवेल ना माझ्याच्यानं? बघ प्रयत्न करून. मिनीची कोणा उपेंद्र ताम्हाणे नावाच्या नव्या आर्किटेक्ट मुलाशी आता गाठ पडली. तिचे ते मुलुंडचे काका आहेत ना, त्यांनी ओळख करून दिली. आणि सगळं व्यवस्थित जमलं तर पुढच्या वर्षी लग्न होणार आहे. हे गॅझेट तू कुठून मिळवलंस ग चारे? अरे मिनीची आई भेटली होती मला मार्केटमध्ये, तिनेच सांगितलं. मला गुरुनाथचा बाप भेटला होता, त्यानं सांगितलं सगळं. त्या मुलाचं नाव काय ग? उपेंद्र ताम्हाणे. ताम्हाणे म्हणजे CKP? हो. चारे, अगं ह्याच नावाचा मुलगा कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला माझ्या वर्गात होता. कॉलेजच्या क्रिकेटच्या टीम मध्ये होता. त्यानंतर तो आर्किटेक्ट झाला आणि मुलुंडला कुठेतरी त्याने कंपनीमध्ये नोकरी धरली. मुलुंडला? म्हणजे नक्की तोच असणार. चायला कादंबरीतही. चारे, मला आश्चर्य काय वाटतं माहितीये, नेमकी चांगली मुलंच कशी ग या मिनीच्या जाळ्यात सापडतात? सापडत नाहीत, ते आपणहून शिरतात. एका बाबतीत मी मिनीला अजिबात दोष देणार नाही. ती कोणाला नादी लावित नाही, पण ती मुलं तिच्या नादी लागतात. आता नंतर ती त्यांना खेळवत असेल. ही मिनी काय आयुष्यभर हाच उद्योग करणार आहे का ग? देव जाणे. तुझ्या त्या ताम्हाणेला वेळीच जागा कर आणि थप्पड खा. गुरुनाथच्या बाबतीत सुद्धा तू स्वस्थच बसणार आहेस का रे? या प्रकरणात आम्हाला स्टँडच नाहीये, दुरून गंमत बघणे. लालजी, बघ मी कुणाला घेऊन आलो इथे. हा उपेंद्र ताम्हाणे. नमस्कार. मी तुला म्हणलं नव्हतं का माझ्या फर्ममध्ये एक अत्यंत प्रॉमिसिंग मुलगा आलाय म्हणून? हा तोच. हा बर बर, उपेंद्र ताम्हाणे, गोल्ड मेडलिस्ट आर्किटेक्ट. हा, आणि तुझ्या होणाऱ्या संभाव्य फर्मचा पार्टनर. झालं, आता तरी तुझा विश्वास बसला. या या ताम्हाणे, बसा. बोला. थँक्यू सर. ज्या क्षणी तुमच्या मनात ही गोष्ट आली त्या क्षणी ती होणार हे निश्चित होतं. फक्त मी त्या योग्यतेचा आहे की नाही हाच खरा प्रश्न होता. उपेन, हे माझे थोरले बंधू लालजी मोडक. आणि प्रख्यात स्टील फोटोग्राफर सुद्धा. आजपर्यंत फक्त नाव ऐकून होतो, आज प्रत्यक्ष भेट झाली. आणि इतक्या मोठ्या कलावंताचा स्टुडिओ सुद्धा आज प्रथमच पाहिला. उपेन, हे आमच्या मंजू बहिणींच्या ऐन तारुण्यातले फोटो बरं का? सर, मंजू बहिणी म्हणजे मिनीची आई हो ना? हो बरोबर. वाटलंच. आता तुला सगळी नाती मिनीच्याच अनुषंगाने दिसायची. बरं का उपेन, तुझी मिनीबद्दलची इच्छा आम्ही लालजीच्या कानावर घातलेली आहे. थँक्यू सर. कारण सर, मला सुद्धा हे सगळं तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने व्हावं असंच वाटत होतं. अरे अरे, आमचे आशीर्वाद मिळतील रे, पण त्याच्या आधी आमच्या कन्येची मेहर नजर व्हायला हवी. हो,
ते तर आहेच. हे बघ, तू तर मला बघता क्षणीच आवडलास. माझ्या भावाची निवड अयोग्य असणं शक्यच नाही. पण हे बघ सर, यासाठी तुमच्या दोघांची आंतरिक इच्छा हवी, तर सगळं सुरळीत होईल. सर सर हा फोटो तुम्ही कधी काढलात? हा, मागच्याच आठवड्यात. नाही पण सर, नेमकी ही पोस्ट तुम्ही कशी काय पकडली? हुशार मुलगा आहे हा, नेमका प्रश्न विचारलास. अरे तेवढ्यासाठी खास चंद्रपूरच्या जंगलात 2 दिवस ठाण मांडून होतो. ओहो, दिसायला शेर का बच्चा आहे, पण कॅमेरा समोर आला की बुजायचा. बहुधा फुकटात मॉडेलिंग करून घ्यायची त्याची इच्छा नसेल. पण शेवटी टेलिफोटो लेन्सनी पकडला. सर एक प्रश्न विचारू? 2 विचार. हे बघ, मार्मिक प्रश्न विचारणारी पोरं मला आवडतात. बोल. सर, तुमच्या हातून आजवर घडलेल्या क्रिएशन पैकी तुमचं सगळ्यात आवडतं क्रिएशन कोणतं? कठीण आहे सांग. हे बघ रे, असं डावं उजवं नाही करतायत. तुला खरं सांगू का, हा तुझा प्रश्न मला अजिबात आवडला नाही. का? छापिलंय. सर खरं तर मला सुद्धा एक वेगळं उत्तर अभिप्रेत होतं. तुम्ही वेगळं उत्तर दिलं त्याला मी तरी काय करू? वेगळं काय? वेगळं काय? मिनी. मिनी? हो सर, मिनी मोडक हेच यांचं सगळ्यात आवडतं क्रिएशन असणार, नाही का? तामाने वाह्यात आहेत. अहो वाचत बसलाय, फोन तरी उचलायचा ना. हॅलो. हो, नंबर बरोबर आहे. कुठून? हो हो द्या. अहो पुण्याहून ट्रंक आलंय, लवकर या ना. बहुतेक मनुताईंचा असावा. यावेळी? हॅलो, हा भैयाच बोलतोय. हा बोल मनुताई, आता यावेळी कशी आठवण काढलीस? अरे झोपला होतास का भैया? आज संध्याकाळी मला एकदम आठवलं, गुरुवारी अनंत चतुर्दशी आहे ना, मग लालजीचा तिथीना वाढदिवस येतो. काय अनंत चतुर्दशी? अगं लालजीचा वाढदिवस आहे अनंत चतुर्दशीला. हा अगं बरं झालं आठवण करून दिलीस, मलाही लक्षात नव्हतं. म्हटलं त्या निमित्त तरी मुंबईला येता येईल. आणि अनुताई पण आलीये. हो, आणि आम्ही दोघं मिळून म्हटलं फोन करूया तुला. हे बघ, मी इंदूशी बोलतो, तुम्ही दोघी ते नक्की या. आपण सगळे मिळून लालजीला सरप्राईज देऊया. अरे सरप्राईज द्यायला तो तर मुंबईत असायला हवा ना. हो, हे बरोबरच आहे. हे बघ, तू खात्री करून घे आणि मग आम्हा दोघींना कळव. मग तसं तो असेल तरच आम्ही दोघी जण येऊ. नाही 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 म्हणूताई, तुम्ही ठरवूनच टाका. हे बघा, लालजीला कसं जाळ्यात पकडायचं ते मी ठरवतो. तसंही त्याला फार आधी सांगून उपयोगच नाहीये. ऐन मोक्याच्या वेळी निसटण्यात त्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. हा, तेव्हा तुम्ही दोघी नक्की या इथे. मंजू वहिनींना विश्वासात घेऊन हा प्लॅन गुप्ततेत ठरवायला हवा. हा, हे बघ, हा अनुताईशी बोल जरा. अनुताई बोल. हॅलो. हो अनुताई, तुमची कल्पना खूप छान आहे. तुम्ही दोघी या. अगं इंदू, त्याला भेट काय द्यायची ग? सगळ्यांनी मिळून द्यायचं का आपलं आपण आणायचं? अहो भेट काय द्यायची म्हणतायत? अगं त्यांना म्हणावं तुम्ही या आधी, ते सगळं नंतर ठरवू आपण. त्यांना सांग या तुम्ही. हॅलो, ते म्हणतायत तुम्ही अगोदर या, नंतर ठरवू आपण. बरं ठीक आहे, ठेवू. अच्छा. हॅलो. हा हरवा. हा हा बोला बोला. घरी कोण कोण आहे रे? तिघेही आहेत. कुणाला देऊ? काय करतायत? काय करत नाहीयेत. कुणाला देऊ? असं कर, आधी मंजू वहिनींना दे. अच्छा, मंजू वहिनीला देऊ? नको नको नको, लालजीलाच दे. अच्छा, मंजू वहिनीला नको देऊ, लालजी साहेबांना देऊ का? बरं बरं, एक मिनिट. जरा एक मिनिट. हॅलो. हा लालजी, भैया बोलतोय. बोल 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 भैया.
अरे आज अचानक अनुताई म्हणूताई माझ्याकडे आल्यात. हा काय सांगतोस काय? दोघी एकदम अचानक? अरे भाऊबीजेला बहिणी येतात ऐकलं होतं, अनंत चतुर्दशीला काय? अरे सहजच आल्यात. त्या दोघी तुमच्या घरी यायचं म्हणतात. हो असं कर ना तू, तुझ्या वहिनीशी बोल. मंजू भैयाचा फोन. मंजू बहिणींना विचारू रे, त्या काय नाही म्हणणार आहेत का? नाही काय सांगता येत नाही ना. त्यांची तू काळजी नको करूस. तू नक्की घरी थांब हे सांगायला फोन केलाय मी. आता मी कुठे जाणार? कुठं जाणार म्हणून मला उलटे प्रश्न विचारू नकोस. तू मला उत्तर दे, हमी दे. म्हण तुम्ही येईपर्यंत मी घराबाहेर पडणार नाही. अरे म्हण. ए अरे काय काय हमी काय मागतो? माझं वय काय? धाकटा भाऊ तू माझा, वचनं घेतली मागतोस? असशील थोरला भाऊ असशील, पण वागतोच लहानासारखाच ना. चल 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 म्हण 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 तुम्ही येईपर्यंत. बर बाबा तुझ्यासाठी तेही करतो. काय तुम्ही येईपर्यंत मी घराबाहेर पडणार नाही. या वहिनी तुम्हाला काही सांगून गेला का? नाही ना, काहीच सांगून गेले नाही. 2 मिनिटामध्ये गणपतीची मिरवणूक बघून येतो असं हरबाला सांगितलं आणि निसटले. पण तुम्हाला त्याचा स्वभाव माहित आहे ना, मग का जाऊ दिलं त्याला? कमाल या भैया तुझी. आता त्यांना धरून का ठेवायला हवं होतं मी? निदान आज तरी हा माणूस असं वागणार नाही असं वाटलं होतं. आपण सगळे एकत्र जमल्यावर गायब व्हायची लालजीची तिसरी वेळ आहे. याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अनुताई मनुताई पुण्याहून येतात. मनुताई खास याला भेट देण्याकरता गुलमर्गचं स्वतः काढलेलं ऑइल आणते. याची 61 कशी साजरी करायची अशी आपण सगळे चर्चा करत बसतो आणि हा स्वतः. मंजू वहिनी तुम्ही इतकं राबून सगळ्यांसाठी पूर्णाच्या स्वयंपाकाचा घाट घालता आणि हा माणूस आत्ता येतो असं सांगून घरातल्या कपड्यांशी खुशाल गायब होतो. आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत त्याला शोधायचं तरी कुठं? पुण्याहून आलोय ग मी. आम्ही कुठे आहेत तुझे बाबा? कुठे अपघातून हॉस्पिटलमध्ये पडला ना तरी आपल्याला बातमी वर्तमानपत्रातूनच कळायची. अहो आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी असं अभद्र का बोलताय? काय चुकलं ग इंदू? काय चुकलं? अनुताई मनुताई तुम्हाला सांगते, आमच्या घराची गाडी रुळावर यावी ना म्हणून हा भैया अक्षरशः जीवाचं रान करतोय. कधी माझी कानउघाडणी कर, कधी यांना धारेवर धर. आता मिनीचं लग्न ठरवणं हे खरं म्हणजे तिच्या बापाचं काम, पण तिथे सुद्धा तिचा काकाच तिच्या मदतीला धावून आलाय. वहिनी असं बोलून नका दाखव. मी ते माझं कर्तव्य समजतो, पण लालजी असा का वागतो तेच कळत नाही. माणूस समोर असला की गैवरून येतो आणि पाठ फिरता सगळं विसरतो. पण मी त्याला असं नाही विसरू देणार. अनुताई मनुताई तुम्ही पुण्याहून त्याला भेटायला आला आहात. कुठल्याही परिस्थितीत मी तुमची त्याच्याशी गाठ घालून देणारच. चला कुठं निघू. अरे राहू दे रे भैया. राहू दे नाही. चला निघा निघा. हे बघ इंदू तू इथेच थांब. अख्खी मुंबई धुंडाळीत बहिणी पण त्याला शोधून काढीनच. बघतोच भावा बहिणींना कसा टाळतो तो. चला चला निघू निघू. येतो आम्ही बहिणी. लालजी लालजी. नमस्ते साहब. चतुर साहब आहे. साहब आज स्टुडिओ में आए नाही. आज त्या मिरवणुकी असतात ना. हे बघ आम्ही घरनच येतोय. आत्ता येतो असं सांगून तुझे साहेब 2 तासांपूर्वी बाहेर पडले, अजून घरी आलेले नाही आहेत. ये साहब की बहन आहे. नमस्ते बहन जी. चतुर आज साहेबांचा वाढदिवस म्हणून त्याला भेटायला खास पुण्याहून आलात आणि तुझे साहेब काही घरी थांबले नाहीत. कुछ मालूम नहीं साहब, मुझे कुछ बता के नहीं जाते. चल जाऊ दे रे भैया चल. हो पण जरा तुझे पेंटिंग दे, मी वर ठेवून येतो. मुझे दे दो साहब, मैं अंदर रख के आता हूँ. तुम्ही तकलीफ नका करू. नाही ठीक आहे मी ठेवीन. सोड. अंदर बहुत अंधेरा है साहब, कुछ दिखेगा नहीं. मला दिसेल चतुर.
साहेब स्टुडिओत येतील ना तेव्हा सांगतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुण्याच्या बहिणीला काढलेलं पेंटिंग मी इथेच ठेवून जातो. चतुर, ऊपर सचमुच बहुत अंधेरा है. सॉरी भैया, मी आजही तुमची फसवणूक केली, तुमच्या भावनांचा अपमान. भैया, माझ्यामध्ये बहुधा काहीतरी विकृती निर्माण झाली आहे. आपल्यासाठी कोणीतरी हळहळत आहे असं झालं की बरं का वाटतं. तुमच्यात दिसण्याची खूप इच्छा असूनही प्रत्यक्ष वेळ आली की बुद्धी का फिरते. लक्षात ठेवून माझा वाढदिवस आहे म्हणून स्वतःच्या हाताने रंगवलेलं हे चित्र मला पाठवलं. अशा वेळी मी आतून फार हलतो रे. पण पुन्हा आपल्या नसण्यानं तुमची निराशा झाली की बरं वाटतं. कृती आहे भसरीपणा, कळतं मला. पण आपल्यावर अन्याय होतोय, आपण कुणाला नकोय असे विचारत जर सुख देत असतील तर काय करायचं. कलेचा छंद नसता तर माणसातनं उठलो असतो का. मला नेमकं कसल्या भीतीने पछाडलंय. मी सुखी व्हावं म्हणून तुझी धडपड चालली हे निश्चित. पण त्या प्रयत्नात काहीतरी अघटित घडणार असं सारखं का वाटतं. भैया माफ कर, पण हे असे छक्के पंजे किती दिवस खेळणार. म्हणून मोकळेपणानं सांगतो, तुम्हा लोकांची मला तुमच्यात सामील करून घेण्याची जी प्रयत्न, तुम्ही बंद करावे ते बरं. हॅलो हॅलो, मिस मिनी मोडक आहेत का? मी मिस मिनी मोडकच बोलतेय मिस्टर गुरुनाथ. ओ मिनी, मला वाटलं भेटतेस की नाही. अरे 4 दिवस आहेस कुठे? मिनी, तुला चेंबूरचा फ्लॅट आवडलेला दिसला नाही. चेंबूरचा फ्लॅट आवडला नाही असं कधी म्हटलं मी? नाही, तुझा चेहराच सांगत होता. पण एनिवे मिनी, त्यानंतर मी पण विचार केला आणि मलाही आवडेन असं झाला. अरे पण का? अगं, एकतर चेंबूर डाऊनटाऊन पासून खूपच बाजूला पडतं आणि परत पोल्युशनचा त्रास, आणि त्यात परत स्लम्स पण आहेत ना. आणि आणखीन एक कारण आहे, ते मी तुला आत्ताच नाही सांगणार. सांगा ना, असं काय? अगं, युद्ध काळात चेंबूरच्या रिफायनरीज ज्वालामुखी सारख्या असतील आणि झाला तर शत्रूचा पहिला हल्ला तिथे होईल. अरे युद्धाचं कोणी पाहिलंय? बघ, म्हणूनच सांगणार नव्हतो. बट इट्स फॅक्ट ऑफ लाईफ माय डार्लिंग. मगाशी डाऊनटाऊन काय म्हणालास? अगं, डाऊनटाऊन म्हणजे फोर्ट वगैरे व्यापारी भाग, त्यामुळे थोडे पैसे जास्त गेले तरी हरकत नाही. पण ओके, मग काय ठरवलंस तू? अगं, बँड्रा भागात एक फ्लॅट मिळतोय. अर्थात डिसिजन विल बी युअर्स. 29 सप्टेंबरला दसरा आहे, त्या दिवशी मुहूर्त करायचं म्हणतोय. अर्थात जागा तुला आवडली तर पैसे भरणार आणि जागा ताब्यात घेणार. त्यामुळे दसऱ्याची संध्याकाळ मोकळी ठेवायला जमेल ना मॅडम?
तू एवढं सांगतोयस म्हणजे जमलंच पाहिजे. ओ सो नाईस ऑफ यू मॅडम. आपण भेटूया कधी? तू सांगशील तेव्हा. उद्या भेटूया. ओके. ओके ठीक आहे, मग आपल्या नेहमीच्याच जागेवर भेटूया. हो चालेल. गुरुनाथ, इट्स सो स्वीट ऑफ यू टू हॅव. Oh, will my sweet sparrow stop chirping now? चू चू. Thank you. गुड बाय. कोणाचा फोन होता? मित्राचा. त्याला नाव नाही वाटतं. गुरुनाथ हिंदळेकर.